नमस्कार मित्रांनो, महाबली इंजिनिअरिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत ॲल्युमिनियम टायमिंग पुली, आय डी बोरिंग आणि केवे स्लॉटिंग, ड्रिल ट्रॅपिंग. मित्रांनो, प्रथमतः टायमिंग पुलीचा आपल्याला ओडी म्हणजे ज्या डायमीटरवरती बेल्ट बसणार आहेत त्या बेल्टचा ओडी फोर्जवर चेकवरती व्यवस्थित ट्रू करून घ्यायचा आहे. त्यानंतर फेस ट्रू करून घ्यायचा आहे. व्यवस्थित ट्रू झाल्यानंतर सर्वात महत्त्वाची ट्रू करताना ॲल्युमिनियम पुलीला आपल्याला काळजी घ्यायची आहे. ज्या डायमीटरवर आपण प्रकारणार आहोत त्या डायमीटरवर आपल्याला पॉलिश पेपर किंवा MS पट्टीचं पॅकिंग टाकायचं आहे, जेणेकरून ती पुली डॅमेज होणार नाही. आणि त्यानंतर व्यवस्थित टूलची सेटिंग करून प्रथमतः ज्या साईजचं आपल्याला ID करायचं आहे ते ड्रिल मारून घ्यायचं आहे. त्याच्यापेक्षा 2 ते 3 mm कमी साईजचं ड्रिल मारून घ्यायचं आहे. ड्रिल मारल्यानंतर टूलची व्यवस्थित सेटिंग करून आपल्याला ID बोरिंग करायचं आहे. ID बोरिंग करताना व्यवस्थित टूल हा शार्पनेस असावा, जेणेकरून ॲल्युमिनियम फिनिशिंग ही आपली चांगली आली पाहिजे. शक्यतो ऑइल किंवा डिझेलचा वापर करावा, जेणेकरून टूलला बर लटकून राहणार नाही आणि फिनिशिंग पण आपल्याला चांगली येईल. त्यानंतर हळूहळू कट लावून आपल्याला त्या IDची साईज करायची आहे. जे काही ID असेल ते व्यवस्थित वर्निअरने कॅलिब्रेशन करून मोजून किंवा वर्निअरने त्याचे साईज बघूनच आपल्याला कट लावायचा आहे आणि ID बोरिंग करायचे आहे. हळूहळू कट लावून आपण त्या पुलीची IDची साईज करून घेणार आहोत. ID बोरिंग फिनिश करताना काळजी घ्यायची आहे. ॲल्युमिनियम कधी कमी जास्त कट लागला तर ती पुली ओपन होऊ शकते, म्हणून काळजीपूर्वक कट लावून त्या पुलीची ID बोरिंग साईज आपल्याला करायची आहे. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचे ॲल्युमिनियमची पुली ट्रू करणे किंवा टूलची सेटिंग करणे आणि ID बोरिंग करणे ही महत्त्वाची कौशल्य तर ते काम एकदम परफेक्ट होऊ शकते, त्याच्यात काही शंका नाही. मित्रांनो, तुम्हाला आपल्या चॅनलवरील व्हिडिओ आवडत असल्यास आपण नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण स्टेप बाय स्टेप असेच नवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येणार आहोत. प्रथमतः आपल्या चॅनलला ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्यावे. तर आपण बघत आहात, आपण स्टेप बाय स्टेप जे काय आपल्याला ज्या साईज आपल्याला करायची आहे त्या साईजचा गेज टाकून आपण वर्निअरने पण चेक करायचे आणि गेज ज्या साईजचा गेज आहे त्या गेजने पण चेक करून ती साईज आपल्याला करायची आहे. हळूहळू कट लावून ID बोरिंग करायची आहे. साईज परफेक्ट होण्यासाठी आपल्याला जेणेकरून ती टायमिंग पुली लूज होऊ नये किंवा वर्निअरने कधी कमी जास्त साईज होऊ शकते, पण जेणेकरून आपल्याकडे त्या साईजचा गेज असेल तर आपण गेजचा वापर करून प्रॉपर साईज त्याची आपण करू शकतो. म्हणून स्टेप बाय स्टेप आपण
कमी कमी कट लावून ते पोलीस ID आपल्याला फिनिश करायचं आहे. व्यवस्थित काळजीपूर्वक. थोडा टाईम लागला चालेल, कारण जेणेकरून ती इम्पॉर्टंट पुली असते ती जर आउट झाली तर तिचा उपयोग होणार नाही. म्हणून एकदम व्यवस्थित लाईट कट देऊन आपण त्या पुलीची साईज करणार आहोत, जेणेकरून आपल्या मटेरियलचे नुकसान होणार नाही आणि आपला जॉब पण व्यवस्थित होईल. बघा आता एकदम लाईटली गेज आपला एंट्री करायला लागलेला आहे. अजून थोडासा कट काढला तर त्याची साईज एकदम व्यवस्थित होऊन जाईल. म्हणून आपल्याला एकदम लाईट कट शेवट लास्टला आहे तो कट जो कट आहे तो जरी सोडला तरी त्याची साईज होऊ शकते. मित्रांनो, एनएस किंवा इतर मटेरियल असेल तर ते त्याच्यापेक्षा ॲल्युमिनियमला टर्निंग करताना खूप काळजी घ्यावी लागते. एकदम नॉर्मल कमी कट देऊन त्या पुलीची आपल्याला साईज करायची आहे. बघू शकता आता ID बोर्डमध्ये चालू आहे. एकदम फाईन कट देऊन आपण त्या पुलीची ID बोर्ड साईज करणार आहोत. स्टेप बाय स्टेप चेक करूनच तर आपल्याला कट लावायचं आहे. आणि वेळ लागला तर चालेल, परंतु ते काम आपलं व्यवस्थित होण्याचं झालं पाहिजे, जेणेकरून कुठल्या जॉबचे नुकसान होणार नाही आणि आपलं काम हे व्यवस्थित होईल. म्हणून एकदम लाईट कट देऊन आपण त्या पुलीची साईज करणार आहोत. कारण त्या जॉबचे जर नुकसान झाले तर आपला वेळ तर वाया जाईलच, प्लस दुसरा जॉब करण्यासाठी पण तो जॉब आपण व्यवस्थित काळजीपूर्वक केला तर आपल्या जॉबचे नुकसान होणार नाही आणि आपला जॉब हा परफेक्ट होईल. बघू शकता एकदम फाईन कट लावून आपण त्या ID बोर्डची साईज करत आहोत. तो जॉब आपला ओपन होणार नाही किंवा त्याची साईज ओव्हर साईज होणार नाही. पुन्हा चेक करूनच आपल्याला ती साईज करायची आहे. बघू शकता जो काही आपला गेज आहे तो गॅस करतो पण अजून जात नाही. म्हणून एकदम फाईन कट लाईट कट वाढवून ती साईज आपल्याला फायनल करायची आहे, जेणेकरून कधी आपण जर जास्त कट आपल्याकडून दाबला गेला तर ॲल्युमिनियममध्ये ते पटकन ओपन होऊ शकतं. म्हणून एकदम लाईट कट फाईन कट ॲल्युमिनियमच्या बोरिंगसाठी ID बोरिंगसाठी एकदम लाईट कट देऊनच आपण ती साईज फायनल करणार आहोत. तुम्ही बघू शकता शेवटचा ती साईज झालेली आहे आणि हा एक कट पण नॉर्मल कट ही साईज पण अशीच नवीन आपल्यासाठी घेऊन येणार आहोत, जेणेकरून आपल्याला माझ्या जो प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे भरभरून आणि असेच तुम्ही माझ्या व्हिडिओला साथ द्यावी ही विनंती. इथून पुढेही आपल्यासाठी मी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहणार आहोत. बघू शकता आपण एकदम व्यवस्थित आपली IDची पुलीची साईज झालेली आहे. जो काही गेज आहे तो एकदम
परफेक्ट त्याच्यात सूट होत आहे. आपली त्यानंतर आता आपण बघणार आहोत मित्रांनो 12 इंच ID आहे आणि त्याला आपल्याला केव्ही स्लॉट मारायचा आहे. आता आपण बघू शकता आपण स्लॉटिंग मशीनवर टूल सेट करून पुली त्यामध्ये उचकमध्ये पकडून आपण ID ला केव्ही मारत आहोत. 5x2.5 केव्ही आहे त्या मापाचाच टूल आपण सेट केलेला आहे आणि बघू शकता आपण पुलीला केव्ही मारत आहोत. एकदम लाईट करतो आपल्याला तर केव्हीची साईज करायची आहे. शक्यतो NS किंवा इतर मॉडेल असेल की तर ती साईज होणार नाही म्हणून एवढ्या छोट्या ID ला केव्ही होऊ शकत नाही. पण आपल्याला ॲल्युमिनियमचं मटेरियल आहे म्हणून 12 mm ID ला आपण केव्ही मारू शकत आहोत. इतर मटेरियल एवढ्या छोट्या ID ला केव्ही होऊ शकत नाही. आपल्याला तो वायर कट करून घ्यावा लागतो कारण छोट्या ID वर टूल चालत नाही. ॲल्युमिनियमचा आहे म्हणून त्या साईजचा टूल घेऊन 12 mm ID मध्ये केव्ही ऑपरेशन आपण करत आहोत. बघू शकता एकदम छोट्या ID मध्ये आपण केव्ही मारत आहोत. बघू शकतो केव्ही आपण कशा पद्धतीने चालू आहे केव्ही ऑपरेशन. एकदम छोट्या IDचा केव्ही आहे आणि तो एकदम काळजीपूर्वक ॲल्युमिनियम विशेष काळजी घेऊन केव्हीची साईज आपल्याला करायची आहे. कट देऊन जो काही आपल्याला जी साईज करायची आहे तर केव्ही मारायचा आहे. धन्यवाद.